मराठी संवाद शेअर न्यूज चॅनलला पाहण्यासाठी आजच सबस्क्राइब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका। नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला फॉलो करा। तसेच भद्रावती शहरातील झिंजुजीवाड येथे घरगुती वादातून अत्यंत धक्कादायक घटना घडली असून भावानेच आपल्या 30 वर्षीय सख्या बहिणीची तलवारीने हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे। या घटनेत आईलाही गंभीर जखमी करण्यात आले असून तिच्यावर चंद्रपूर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत। मृत तरुणीचे नाव संजीवनी भोंडे असे असून आरोपी भाऊ सूरज भोंडे याने तलवारीने सपासप वार करून तिची निर्घुण हत्या केल्याची माहिती समोर आली आहे। घरातील किरकोळ कारणावरून सुरू झालेला वाद अचानक चिघळला आणि संतापाच्या भरात सूरजने घरात असलेल्या तलवारीने बहिणीवर वार केले। गंभीर जखमी झालेल्या संजीवनी यांचा जागीच मृत्यू झाला। या घटनेदरम्यान मध्ये पडलेल्या आई पुष्पा भोंडे यांनाही तलवारीने मारहाण करण्यात आली। त्यांच्या हातावर आणि शरीरावर खोल जखमा झाल्या असून प्रकृती अत्यंत गंभीर आहे। त्यांना तात्काळ भद्रावती येथून चंद्रपूर जिल्हा रुग्णालयात पुढील उपचारासाठी हलविण्यात आले आहे। जखमी अवस्थेत पुष्पा भोंडे यांनी पती शंकर भोंडे यांनी मुलगा सूरज याला भडकावून ही हत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप केला आहे। महत्त्वाचे म्हणजे कुटुंबातील वातावरण काही काळापासून तणावपूर्ण असल्याची माहिती समोर आली आहे। मुलगा सूरज भोंडे आणि वडील शंकर भोंडे हे दोघे वेगळे स्वयंपाक करून स्वतंत्रपणे राहत आणि जेवत होते, तर संजीवनी भोंडे आणि तिची आई पुष्पा भोंडे या दोघी बाहेर कामकाज करून स्वतःचा उदरनिर्वाह करत होत्या। कौटुंबिक मतभेदामुळे घरात कायम वादाचे वातावरण असल्याची चर्चा परिसरात आहे। संजीवनी ही अत्यंत बुद्धिमान आणि कष्टाळू मुलगी म्हणून परिसरात परिचित होते। तिने पदवी शिक्षण पूर्ण केले होते आणि नोकरीच्या शोधात होती। पोलीस भरती तसेच लष्कर भरतीसाठीही तिने प्रयत्न केले होते। विविध शासकीय आणि खासगी नोकऱ्यांसाठी अर्ज भरले होते। कुटुंबाला आर्थिक हातभार लावावा यासाठी ती ब्युटी पार्लरचे काम करून घर खर्चात सहकार्य करत होती। तिच्या अकाली मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे। दरम्यान प्राथमिक माहितीनुसार कुटुंबातील मालमत्तेच्या वादातून हा प्रकार घडल्याची चर्चा सुरू आहे। आरोपीला संपूर्ण मालमत्ता एकट्याच्या नावे हवी होती अशीही माहिती समोर येत आहे। मात्र याबाबत अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नसून पोलिसांकडून सर्व बाजूंनी तपास सुरू आहे। घटनेची माहिती मिळताच भद्रावती पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला। मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला। पोलिसांनी आरोपी सूरज भोंडे आणि त्याचे वडील शंकर भोंडे यांना ताब्यात घेतले असून संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या घटनेमुळे झिंजुजीवाड परिसरात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। घरगुती वादाचे इतके भीषण रूप धारण झाल्याने परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे। पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे। सुगंधित सुहासिक अत्तराची दळवळ, भरपूर व्हरायटीज आणि क्वालिटीचे अत्तर जे करतील आपणास मंत्रमुग्ध। आपल्याकडे सर्व ब्रँड क्वालिटीचे अत्तर मिळतील, जसे ऊद, मुश्क, ग्रीन अजमेरी, बकूड, CR7 आणि रुबाब, मुखल्लद, अरमान, आइसबर्ग। एकदा अवश्य भेट द्या। अल हया अत्तर अँड परफ्यूम शॉप, मोची गल्ली, शेवगाव।